आज आमचा सेकंड डे ऑफ ट्रिप आहे आणि आम्ही चाललो आहोत निवती लाईट हाऊसला. सो कसं वाटतंय ते मी सगळ्यांचे आता ना रिॲक्शन दाखवते तुम्हाला. ठीक आहे, खूप मस्त वाटतंय मला. मी खूप एक्साइटेड आहे. आता बघू ट्रिप कशी जाते ही बोटिंग वगैरेची. बघूया कुठे जातो आपण. स्कुबा डायव्हिंग करणार आहे, हां पॅराशूट करणार आहे, हां म्हातारी चुळा ती बघायला जाणार आहे. आम्ही खूप हाऊस आहे फिरण्याची, त्यामुळे मामा संध्याकाळी बोटिंग करणार आहे आणि फिरायला जाणार. तर बीचचा नजारा पाहत आम्ही निघालो ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी. आता आम्ही जात आहोत बोटिंगसाठी. तिकडे आम्ही बघणार आहोत म्हातारीची चूळ आणि असं बरंच काही ठिकाण. माझ्या घरच्यांची एनर्जी तर बघा, सगळे किती उत्साहित आहेत, पण पुढे तुम्ही बघालच. आम्ही सगळ्यांनी आपापल्या जागा पकडून बसून घेतलं होतं आणि फायनली आमच्या बोटीचा प्रवास हा सुरू झाला होता. आणि आता 1-2 तास थांबा, फक्त 2 तास, त्याच्यानंतर तुम्हाला रिअलिटी समजेल. स्टे ट्यून. समुद्रात आम्हाला काही लोक वॉटर स्पोर्ट्स करताना देखील दिसली आणि लाईट हाऊसकडे जाण्याचा रस्ता या 2 खडकांच्या मधून होता. तर असा हा आमचा प्रवास सुरू झाला होता. अतिशय सुंदर असे नजारे आम्हाला दिसत होते आणि पाण्याचा वाहाव हे खूप होता, हवा ही खूप वाहत होती आणि खूप खूप सुंदर दिसत होतं. आणि फायनली आम्ही लाईट हाऊस जवळ पोहोचलो आणि आमच्या गाईडने सांगितलं की इथे 2 लोक कित्येक महिन्यांसाठी राहतात, म्हणून आम्ही बघण्याचा प्रयत्न केला, पण ते काय आम्हाला दिसले नाही. लांब लांबपर्यंत फक्त आणि फक्त समुद्र दिसत होता आणि आकाश दिसत होतं आणि मध्ये मध्ये काही मासे सुद्धा वर येत होते आणि आम्हाला ते देखील दिसत होते. आणि हाच नजारा बघताना एक जण उलटीची वाट बघत होतं, एक जण उलटी करून थकलं होतं, एक जण उलटीच्या तयारीत होतं आणि एकाची उलटी तर काही थांबेना. इससे अपने को सीख क्या मिलती है, दूसरों की उल्टे में झांकते नहीं. म्हातारीची चूळ बघायला आलो, पण या लोकांची चूळ बघून म्हातारीने तर काही चूळ भरलीच नाही आणि निघता निघता शेवटी तिने थोडीशी का होईना मोजकी चूळ भरली बाई आणि मग आमची बोट निघाली. परत जात असताना आम्हाला अशी छोटीशी वस्ती दिसली. तिथे खूप काही वर्षांपूर्वी लोक राहत होती आणि असा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. आणि त्यानंतर आम्ही केलं कायाकिंग. कायाकिंग करताना तुम्हाला दिसत असेल खूप मजा येते, पण एवढे हात दुखले आणि आम्ही कुठच्या कुठे हरवलो ते बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओसाठी मला फॉलो करावं लागेल. बाय.